कन्हाड-पिंपरी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या MG नगर, विष्णुलक्ष्मी नगर, वाघधरेवाडी, कुसाजी नगर आणि यशवंत नगर या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांअभावी आणि विविध समस्यांमुळे त्रस्त आहे। 11 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाले, पण आजही या भागात ना शुद्ध पाण्याची व्यवस्था, ना नियमित स्वच्छतेची, ना वीज व्यवस्थेची आणि इतर दर निवडणुकीला तुमचं जीवन बदलेल असं सांगणारे नेते निवडून येतात आणि मगच गायब होतात। नागरिकांच्या प्रश्नांची उत्तर देणं कोणाच्या जबाबदारीत नाही का असा प्रश्न निर्माण झालाय। विष्णू लक्ष्मी नगरातील पाण्याची टाकी पूर्णतः जंजल स्थितीत असून साफसफाई तर दूरच, पण त्यामध्ये ब्लीचिंग पावडरही टाकलं जात नाही। या टाकीतून नागरिकांना दूषित पाणी मिळत असून त्यात जीवजंतू आढळले आहेत, त्यामुळे पाण्यामुळे विविध आजार पसरत आहे। विशेष म्हणजे ही टाकी इतकी धोकादायक स्थितीत आहे की नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा त्यावर चढायला धजावत नाही। जर ही टाकी कोसळून नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचला तर जबाबदार कोण असेल? प्रशासन, नगराध्यक्ष, आमदार की खासदार? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला। या भागात नाल्यांची नियमित साफसफाई होत नाही, कीटकनाशक फवारणी, फॉगिंग मशीनची फवारणी केली जात नाही। याशिवाय झाडझुडपं वाढल्यामुळे साप, विंचू, अजगर, धामण सारखे घातक प्राणी घराजवळ दिसू लागले आहे। वीज लखलखीत नाही, रस्ते उखडलेले आहेत, आरोग्य सुविधांचा पत्ताच नाही। इतक्या समस्यांमुळे नागरिक वैतागले असून त्यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे, जर आम्हाला मूलभूत सुविधा मिळणार नाहीत तर लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा काय उपयोग? गुरुवारी 10 जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पात्रे, शमशेर पुरवले, प्रमोद लोंढे, गोलू पुरवले, महेंद्र शेंडे, कुंदन लोंढे, रमानाथ पात्रे, शशिकांत दारुंडे, सरजू खडसे आणि इतर नागरिकांनी नगर परिषद मुख्याधिकारी दीपक घोडके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनात 10 दिवसात समस्या सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आलाय। निवडणुकीच्या वेळी हात जोडणारे उमेदवार निवडून आल्यानंतर नागरिकांची चौकशी सुद्धा करत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उभा राहतो, हे खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि नगरसेवक नक्की कुणासाठी निवडून दिले जातात? जर सामान्य जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील तर सत्तेत राहण्याचा अधिकारही गमवावा लागेल। हे प्रशासन जागं होईल का की आणखी एखाद्या अपघाताची वाट पाहिल? नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत कधी होईल याचीच वाट आता पाहिली जात आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज के हर्ष बावनकर, कन्हाड, नागपूर। वार्डाचा नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून येत आहे। बरोबर, तुम्ही प्रशासनाला काय मागणी कराल? दिसला जात आहे, कारण की आज या वस्तीला 30 ते 35 वर्ष, 40 वर्ष झालेली आहे। आता तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्याने विकास बघा, तो रोड, नाली, लाईट आणि त्याचे आरोग्य तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यात दिसत आहे, ते स्वतः तुम्ही बघा। प्रत्येक वेळी येतात नेता लोक, त्यांना आश्वासन देतात, वोट घेण्यापुरतं त्यांचं आश्वासन देतात, इलेक्शन झाल्यानंतर इथं कोणी डुकवत नाही। आज इथं प्रत्येक पक्षाची इथं सत्ता झालेली आहे, प्रत्येक 3 टर्म झालेले आहे। नगरसेवक इथं येतात, आश्वासन देतात, इलेक्शन नंतर इथं एकही नगरसेवक इथं डोकवत नाही, नंतर पूर्ण समस्या आम्हाला झेला लागते। आणि ह्या वस्तीचा विकासाबद्दल कोणा नेताले, शासनाले, सगळ्याला आम्ही निवेदन देऊ थकलो आहे। आता शेवटी आम्हाला फक्त एकच पर्याय दिसतंय, जन आंदोलन। आता ह्या 10 दिवस त्यांनी दिलेला आहे, या 10 दिवसामध्ये अगर समस्याचं निवारण नाही होईल तर आम्ही खूप मोठ्याने जनधन आंदोलन करण्यास तीव्र तयार आहोत। टाकी आहे पाण्याची, इथली साफसफाई वगैरे नगर परिषद विभागाकडून झाली काय? नाही झाली। याच्यात ब्लिचिंग पावडर पण टाकलेलं नाहीये आणि गेल्या 5 वर्षापासून एकदाही याची साफसफाई झालेली नाहीये। अशाच प्रकारचं दूषित पाणी सगळ्यांना सप्लाय म्हणून सकाळी मिळतं आणि त्याच पाण्याचा वापर सगळे लोक करत असताना आणि त्याच्यातून 2-3दा नारोसारखे जंतू आणि पाण्यामध्ये ते जीवजंतू आढळले आहेत। लोकांना त्याची आम्ही चौकशी केली असता पाहताना मग लोकांना आम्ही ते छाननी वगैरे लावून पाणी वापरायला सांगितले आहे, पण प्रशासनाने या सगळ्या गोष्टीकडे आतापर्यंत लक्ष केलेलं नाहीये। या टाकीची जर्जर हालत झालेली आहे, कोणताही कर्मचारी वर चढून काम करू इच्छित नाहीये, त्यांना धोका आहे। आणि तुम्ही पाहू शकता की या पाण्याच्या टाकीची काय कंडिशन आहे, तर तुम्ही कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून हे काम करणार नाही। प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि वारंवार प्रशासनाला सांगितलेलं आहे, परंतु आज जर समजा एखाद्या स्थानिकाला याच्यातून काही रोगराई झाली आणि काही जीवनहानी झाली किंवा जीवाची हानी झाली तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे? मला प्रशासनाची काय मागणी आहे?
आम्हाला प्रशासनाशी मागणी आहे, या पाण्याच्या टाकीची व्यवस्था करावी त्यांनी आणि दुरुस्ती करून लवकरात लवकर जे काही पाण्याची सप्लाय आहे तिला चांगल्या तऱ्हेने सुचारू रीतीने सुरू करायला पाहिजे. आज जे नगर परिषद प्रशासनाला जे निवेदन दिलं ते कशाबद्दल दिलं आहे? हे प्रभाग क्रमांक 2 कुसाजी नगर, वाघधारेवाडी, विष्णू लक्ष्मी नगर आणि प्रभाग क्रमांक 3 MG नगर आणि वाघधारेवाडीचा पट्टा, एकूण 3000 लोकसंख्येचा एरिया आहे. खास करून तिथं मांगारवाडी समाज हा स्थायी आहे तिथे. आणि सफाईच्या विषयामध्ये एकदम निष्काळजीपणा आहे आणि कुठल्याही पद्धतीचं तिथं सफाईच्या विषयामध्ये काम होत नाही. सांडपाण्याची व्यवस्था नाही आहे. पाण्याची टाकी आहे पण 5 वर्षापासून आजपर्यंत साफ झालेली नाही आहे. म्हणजे रोगराई पूर्ण एरियामध्ये पसरलेली आहे. धीर फवारणी होत नाही, मच्छर फवारणी होत नाही. आणि वारंवार जेव्हा आम्ही बोलायला आलो तर मग आम्हाला टाळमटाळ केल्या जाते. आणि जे सुपरवायझर आहे प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 2 एकदम निष्काळजीपणा, म्हणजे आमच्या एरियामध्ये तो पाठवतच नाही आहे. तर आमची मागणी अशी आहे की ह्या सगळ्या याच्या सफाईचं निवारण लागलं पाहिजे. आमच्या आरोग्याशी नगर परिषद खेळत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमचे सुपरवायझर होते त्यांना हटवण्यात यायला पाहिजे आणि नवीन सुपरवायझर चांगल्या पद्धतीने तिथं काम करायला पाहिजे. प्रभागामध्ये तुम्ही राहतात, काय समस्या आहे? काय आहे बाबा, भंगाडी असतो बस झालं. आणि एवढी गंदगिरी राहायची इकडे, कोणी सुविधा नाही देत करून आमची. मेंबर वगैरे कोणी वाढत येते? कोणीच नाही येत इकडे मेंबर. रोडाला येतात, रोडाहून तिकडे इकडची वस्ती आहे, इकडेच राहायची. मग फटकन येतात. बस झालं, एवढीच आहे इकडची. नाही तर काहीच नाही. कोणी येतही नाही, डोकं पाहतही नाही. वोटिंग राहिलं तरीच येतं, वोटिंग राहिलं तरी येते, वोटिंग राहिले तरी येतं. नाही तर काहीच नाही. मग पाणी झोप, लाईटी झोप, अंधारात झोप. रोडाचा कचरा काढतात, इकडे कोणी गल्ली कोणी येतच नाही घरी. कचरा काढायला नाही सर्व फिरतात, चिमटं खातात आम्हाला. ते काय म्हणजे मीटर लावले आम्ही, 10,000 रुपये खर्च करून मीटर लावले. फक्त नाही तर मीटर काय, घरगुती 10,000 रुपये आमच्या लागतात काय मीटरला? तर आम्ही 10,000 रुपये खर्च करून मीटर लावले तरी 4-4, 5-5 डाव लाईन जाते. महिन्याच्या महिन्याला आम्ही बिल भरतो. कबाडीचा धंदा आम्ही करतो. येथे आम्ही कोणचे काय हे नाही काय मोठाले. कबाडीचा धंदा आहे आमच्या वाला. हे गंदगिरी आहे. हे गोटे टाकले, गोटे पुरे डुबून गेले चिखलामध्ये. इकडं रोडाचं नाही घराचा कचरा काढतात आणि आमच्याकडला कचरा कोणी काढत नाहीत. आणि वोटिंग घ्यायला कशा येतात मोठाले मग पाया पडतात का, असे हात जोडतात का? चायच्या पाण्याला विचारत नाहीत. मोठाले लोकांना हॉटेल चालतात. सरपंच आमच्या घरामध्ये सरपंच निघून राहिले तरी आम्ही रोजचे सरप मारतो. एकाचा नातलं या टावरच्या खाली पडून राहिले. टुकरं धावली सोडली. किती वर्षाचे आम्हाला सांगून गेले का या काळ्या पालाचे आम्ही पांढरे पाल करून देऊन अरे काही तर करा आमच्यासाठी. हे येथून नाली आली, येथून नाली सोडून दिली. एवढा तुकडा नाही दिला, एवढा तुकडा सोडून दिला. आणि किती वोट निघून राहिले. इतक्या झोपडपट्टीमध्ये गिनती लावा तुम्ही. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.